नमस्कार श्रोते हो, मी आहे संध्या. श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड प्रायोजित रेडिओ शुगरच्या मैत्रीण.com या कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत. आज आपल्या भेटीला आल्या आहेत डॉक्टर रेखा माने. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. मैत्रीण.com मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आभारी आहे तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधायला मला फार आनंद होत आहे. धन्यवाद. श्रोते हो, डॉक्टर सौ रेखा उदयसिंह माने या MBBS डायबेटॉलॉजी मधुमेह तज्ज्ञ आहेत. त्यांनी MBBSची डिग्री गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून घेतली आहे. डॉक्टर माने हॉस्पिटल यल्लामा चौक इस्लामपूर येथे त्या गेली 12 वर्षे मधुमेह तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. डॉक्टर रेखा माने म्हणजे एकदम ॲक्टिव्ह पर्सन असल्यामुळे इस्लामपूरमधील विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे यात त्यांचा असलेला सहभाग हा त्या संस्थांना पण अगदी ॲक्टिव्ह करत असतं. तर डॉक्टर रेखा माने आपले या कार्यक्रमात पुनश्च स्वागत करते आणि आपण आता मुख्य विषयाकडे वळूयात. श्रोते हो, आज आपण थायरॉइड या आजाराविषयी डॉक्टरांबरोबर चर्चा करणार आहोत. तर डॉक्टर मला सांगा, हा थायरॉइड म्हणजे नक्की काय असतं? खरं तर हे आपण पूर्वीच्या गप्पांमध्ये सांगितलेलंच होतं, पण तरी सुद्धा आता या श्रोत्यांना परत एकदा सांगाल का? हो, तुम्ही माझी इतकी छान ओळख करून दिली त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. मागच्या जो भाग होता त्याच्यामध्ये आपण थायरॉइड ग्रंथीविषयी बोललेलोच आहोत. आपण थोडीशी त्याची उजळणी करूया. थायरॉइड ग्रंथी ही एक अंतस्रावी ग्रंथी असून तिचा आकार हा फुलपाखरासारखा असतो. ती मानेच्या खालच्या भागात असते आणि प्रत्येकाच्या शरीरात असते. या ग्रंथीतून T4 म्हणजे थायरॉक्सिन आणि T3 ट्रायआयोडोथायरोनिन आणि कॅल्सिटोनिन ही संप्रेरक तयार होत असतात. थायरॉइड हार्मोन काय करतं तर आपल्या शरीरातील ऊर्जा जी नियंत्रित करण्याचं काम आहे आणि ती ऊर्जा प्रत्येक अवयवाला पुरवण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी हे थायरॉइड हार्मोन पार पाडत असतं. म्हणजे काय तर शरीराची बॅटरी म्हणजे ही थायरॉइड ग्लँड आहे. तर थायरॉइड हार्मोन तयार होण्याच्या प्रक्रियेत जर बिघाड झाला म्हणजेच थायरॉइड हार्मोन जर कमी प्रमाणात तयार झाले तर हायपोथायरॉइडिझम होतो. म्हणजेच बॅटरी लो म्हणजे बॅटरी डिस्चार्ज. ह्या हायपोथायरॉइडिझम विषयी मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती. ह्या भागामध्ये आपण थायरॉइड हार्मोन जर जास्त प्रमाणात तयार झाले तेव्हा हायपरथायरॉइडिझम होतो. म्हणजेच बॅटरी जी आहे ती ओव्हरचार्ज होते. तर ह्या हायपरथायरॉइडिझम विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. 10 पैकी एका भारतीयाला थायरॉइडने ग्रस्त केलेले आहे. पण आपल्याला थायरॉइडचा त्रास आहे हेच बऱ्याच लोकांना माहीत नसते. म्हणजेच त्याचं वेळेत निदान झालेलं नसतं. तर ह्या थायरॉइडचं प्रमाण जे आहे ते महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहे. महिला काय करत असतात की एकाच वेळामध्ये 100 जबाबदाऱ्या त्या पार पाडत असतात. शिवाय त्यांना मासिक पाळी जी आहे, गर्भावस्था आहे, शिवाय ही आपली बदललेली जीवनशैली, धावपळ या सगळ्यांमुळे त्यांच्यात हार्मोन्सचे बदल होत असतात. हेही एक कारण आहे की थायरॉइडचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे. आज आपण हायपरथायरॉइडिझम म्हणजेच अतिक्रियाशील थायरॉइड ग्रंथी म्हणजेच थायरॉइड ग्रंथीचं आवश्यकतेपेक्षा गरजेपेक्षा जास्त संप्रेरक थायरॉइड ग्लँड मधून तयार होत आहेत. ह्या हायपरथायरॉइडिझम बद्दल आज आपण बोलणार आहोत. अच्छा, म्हणजे मला असं म्हणायचंय की महिलांची ऊर्जा जास्त खर्ची होते सगळ्या कामातून. आणि थायरॉइड म्हणजे हे एक ऊर्जाच आहे ना. त्यांची बॅटरी जास्त डाऊन होत जाते सारखी महिलांची, त्यामुळे महिलांच्या त्याचं प्रमाण जास्त आहे का? असं नाही की हार्मोनल इम्बॅलन्स जो असतो तो म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, धावपळ ह्या गोष्टीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. त्याच्यामुळे महिलांमध्ये पुरुषांपेक्षा थायरॉइडचं प्रमाण थोडंसं व्हायचं कारण जास्त आहे आणि तेही हायपोथायरॉइडिझम होण्याचे जास्त चान्सेस असतात हायपरथायरॉइडिझम पेक्षा. अच्छा, म्हणजे या थायरॉइडचे 2 प्रकार आहेत, एक हायपर आणि हायपो. मागच्या भागामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम विषयी म्हणजे त्याच्यामध्ये थायरॉइड ग्रंथीचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं असतं. आता त्याच्याबरोबर उलट ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत हायपरथायरॉइडिझम. त्याच्यामध्ये थायरॉइड T3 आणि T4 हे जे थायरॉइड हार्मोन्स आहेत त्याचं प्रमाण जे आहे ते जास्त झालेलं असतं. अच्छा, छान. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रेखा माने आणि आपण थायरॉइड विषयी त्यांच्याबरोबर चर्चा करत आहोत. तर डॉक्टर मला असं सांगा की हा थायरॉइड होतो कशामुळं? अगदी छान प्रश्न आहे.
थायरॉइडचे 2 प्रकार आपण बघितले, हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम. आज जो आहे आपण हायपरथायरॉइडिझम विषयी चर्चा करणार आहोत. तर हायपरथायरॉइडिझम मध्ये T3 आणि T4 ही दोन्ही हार्मोन मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळे शरीरातील जो मेटाबॉलिक रेट असतो, म्हणजे शरीराची हायपर मेटाबॉलिक स्टेट होते, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या जास्त हायपर ऍक्टिव्हली होत असतात. तर ह्याची कारणं म्हणजे कसं आहे की ग्रेव्स डिसीज म्हणजे संपूर्ण थायरॉइड ग्रंथी आहे ती अतिक्रियाशील होऊ शकते, म्हणजे अति प्रमाणामध्ये संप्रेरकही उत्सर्जित होतात T3 आणि T4. दुसरं एक कारण आहे तर थायरॉइड नोड्यूल, त्याला आपण टॉक्सिक मल्टीनोड्युलर गॉयटर किंवा नोड्युलर गॉयटर असं म्हणतो. ह्याच्यामध्ये थायरॉइडच्या अंतर्गत नोड्यूलमधनं हे हार्मोन्स जे आहेत हे जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होत असतात. तिसरी गोष्ट म्हणजे आयोडीनचा अधिक वापर, एकतर आहारामधून किंवा जेवणामधून किंवा काही औषधं असतात त्याच्यामधनं आयोडीनचं प्रमाण हे शरीरामध्ये जात असतं. चौथी गोष्ट म्हणजे थायरॉइडला सूज आल्यामुळे, त्याला आपण म्हणतो सब ॲक्यूट थायरॉइडायटिस. तर ह्याच्यामध्ये थायरॉइड स्वतःच्याच आपली ऑटो इम्युन डिसीज म्हणजे आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती स्वतःच्याच थायरॉइड ग्रंथीविरुद्ध कार्य करते आणि त्याच्यापासून भरपूर प्रमाणात थायरॉइड हार्मोन हे तयार होत असतं, त्याला आपण थायरोटॉक्सिकोसिस असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण थायरॉइडचे कॅन्सर, त्याच्यामध्ये पण थायरॉइड हार्मोन हे मोठ्या प्रमाणात तयार होत असतं. तर ही अशी कारणं आहेत की ज्याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम दिसून येतो. अच्छा अच्छा. हां, तर मला असं सांगा डॉक्टर, ही जी तुम्ही आत्ता लक्षणं सांगितली, ही महिला आणि पुरुष यांच्यात सारखीच असतात की वेगवेगळी असतात? तर आता आपण पाहिलं की हायपरथायरॉइडिझम म्हणजे हायपर मेटाबॉलिक स्टेट आहे. तर ह्याच्यामधली लक्षणं काय काय आहेत, तर सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे जे आहे ते वजन कमी होणे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा ऍक्टिव्ह डाएट प्लॅन करत नाहीये, म्हणजे पथ्य पाळणं किंवा ऍक्टिव्हली कुठलं पण की डाएट कुठला फॉलो करत नाहीये, तरी सुद्धा तुमचं वजन जे आहे ते कमी होतंय. हे प्राथमिक लक्षण आणि बऱ्यापैकी सर्रास दिसणारं लक्षण आहे. त्याच्यानंतर खूप भूक लागते, भूक खूप लागतीये, जेवण खूप जातंय पण वजन कमी होत आहे. बरोबर. त्याच्यानंतर हायपर ऍक्टिव्ह स्टेट असल्यामुळे ह्याच्यामध्ये सतत क्रियाशील असतात, ही म्हणजे चलबिचल सारखी सुरू असते, कुठल्याही गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होत नाही, सतत त्यांची हालचाली सुरू असतात आणि चलबिचलपणा हा त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. शिवाय सारखा घाम येतो, सारखं गरम होतं, त्यांना घाम जास्त येत असतो. त्याच्यानंतर पोट बिघडणे, संडासला पातळ होणे, हात पाय थरथरणे, त्याच्यानंतर छातीमध्ये पण धडधडतं त्यांना, आपण त्याला पाल्पिटेशन म्हणतो. सतत छातीमध्ये धडधडत राहतं आणि ते त्यांना जाणवतं सुद्धा की छातीत जोरजोरात धडधड जी आहे ती, आणि छातीत धडधड होत असल्यामुळे त्यांना भीती वाटते, चिडचिड होते, ही त्याची लक्षणं आहेत. काही जणांमध्ये थायरॉइड ग्रंथी मगाशी सांगितल्याप्रमाणे सूज जाणवते. त्याच्यानंतर ही सारखी धडधड किंवा चलबिचलपणा, ह्या गोष्टीमुळे काय होतं की झोप पूर्ण होत नाही, झोपच लागत नाही, ह्या पद्धतीची पण लक्षणं दिसतात. महिलांमध्ये त्यांना इरेग्युलर मेन्सेस म्हणजे अनियमितता पाळीमध्ये येऊ शकते. शिवाय काही लोक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरांना सुद्धा दाखवतात, तर त्याचं डोळ्याचं लक्षण काय आहे की ते डोळे मोठे दिसू लागतात आणि लालसर आणि कोरडे डोळे हे होतात. तर असे पेशंटला म्हणजे लवकर जर निदान झालं नाही तर त्यांचे डोळे सुद्धा मोठे दिसू लागतात आणि ते पेशंट थायरॉइड चेक करायच्या आधी डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातात की असं आम्हाला डोळ्यांचा त्रास व्हायला लागलाय. तर महत्वाचं म्हणजे वजन कमी होणे, भूक जास्त लागणे, त्याच्यानंतर धडधड, घाम येणं, ही प्राथमिक बऱ्यापैकी जी दिसणारी ही लक्षणं आहेत. डॉक्टर असं सांगा, आता ही तुम्ही जी सगळी लक्षणं सांगितली, चिडचिडेपणा किंवा सतत हालचाल करणे, एका जागेवर न बसणे, तर ही सगळी जी लक्षणं आहेत ही त्या व्यक्तीला स्वतःला पण जाणवतात का घरच्यांना जाणवल्यानंतर घरचे त्याला सांगतात की तू हल्ली असा असा करतोय सारखा किंवा तू अशी करतेस? अगदी छान प्रश्न आहे. दाखवूया का? आणि हा जो आहे ना की पेशंटला स्वतःला हा जो आपल्यात बदल होतोय हा बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. तेच मला म्हणायचं. त्याच्यामुळे की तुमचे मित्र किंवा मैत्रिणी किंवा आपल्या घरातले सदस्य यांना हे लक्षात येते की तुझं वजन बाबा फार कमी झालंय, तू सारखा असा चलबिचल तुझं चाललेलं आहे किंवा तुझं नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं चाललंय, हे नातेवाईकांच्या सुद्धा लक्षात येतं. आणि काही वेळेस मग पेशंट सांगत येतात, अहो लोक म्हणायला लागली तुम्ही फार बारीक झालाय तुमचं, म्हणजे लोकांकडनं त्यांना विचारण्यात येतात प्रश्न, तेव्हा ते स्वतःबद्दल विचार करतात, हो बाबा हा खरंच माझ्यात बदल झालेला आहे. पेशंटलाही लक्षात येतो, पण पेशंटला लक्षात येण्याच्या आधी नातेवाईक आणि यांच्यामध्ये घरच्यांमध्ये लक्षात येतो. पण जे धडधड वगैरे आहे, घाम जास्त येणे, हे पेशंटला स्वतःला सुद्धा ही लक्षणं लक्षात येऊ शकतात. फक्त ते कन्फ्यूज झालेले असतात की नक्की हे त्रास होतोय पण कशामुळे होतोय हे त्यांना लक्षात आलेलं नसतं. त्याच्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा
सल्ला घेणं, निदान हे फार महत्वाचं आहे. हां हां. तुम्ही आता डोळ्यांबद्दल पण सांगितलं की म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्या लक्षणांबरोबर डोळे पण मोठे मोठे होणे दिसू वगैरे शकतात. हे जाणवतं आणि मग ऑफ्थॅल्मिकडे गेले तर तिथं ते विचारतात का मग हो, आधी की तुम्ही डॉक्टरांना- थायरॉइडची टेस्ट बरोबर, केली का बरोबर. वगैरे? हो हो, मग डोळ्याच्या डॉक्टरांना तपासणीमध्ये हे लक्षात येतं आणि ते पेशंटला सल्ला देतात की तुम्ही थायरॉइडची तपासणी करून घ्या. छान छान छान. डॉक्टर मला सांगा, हा थायरॉइड असेल तर याच्यासाठी कायमस्वरूपी उपचार करावेच लागतात का काही थोडे दिवस काही वर्ष औषध घेतल्यानंतर हा बरा होऊ शकतो का? थायरॉइड हा कमी जास्त प्रमाणामध्ये हा नेहमी राहणारा, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला डोस ऍडजस्ट करू शकतो आपण. कमी जास्त प्रमाण डोस होऊ शकतो, पण बऱ्यापैकी हा राहणारा म्हणजे 6 वर्ष 7 वर्ष किंवा कायमस्वरूपी सुद्धा हा राहणारा असा पद्धतीचा आजार आहे. पण जर तुम्ही त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट जर घेतली आणि योग्य तपासणी करून डोस जर व्यवस्थित ऍडजस्ट केले तर बाकी कुठलाही मेजर प्रॉब्लेम राहत नाही. अच्छा अच्छा. हा म्हणजे फार घाबरायचं पण काही कारण नाही नाही, ह्याच्यासाठी, कारण गंभीर तर नाही. नाहीच नाही. नाही, फक्त औषध गोळ्या व्यवस्थित घेतल्या तर हा म्हणजे एका लेवलला राहू शकतो का? फक्त पेशंटची जशी जबाबदारी आहे की त्यांनी रेग्युलर चेकअप करून थायरॉइडचं तपासणी करून हे आपला जो डोस आहे तो डॉक्टरांकडून ऍडजस्ट करून घेतला पाहिजे. हा, अंदाजे तरी त्यांनी किती दिवसांनी किती महिन्यांनी ही परत टेस्ट करून बघायला पाहिजे? मग आता आपण ह्याचं हायपरथायरॉइडिझमचं निदान बघूया आपण कसं हा, होतंय. चालेल, चालेल. तर ह्याचं कसं आहे की पेशंट जेव्हा डॉक्टरांकडे येतात तर तेव्हा त्याने होणारा त्रास, मगाशी जी लक्षणं सांगितली ती, परत आम्ही त्यांची शारीरिक फिजिकल चेकअप करतो, त्याच्यामध्ये आपलं निदान होत असतं. त्याच्यानंतर आपण त्यांचा एक ईसीजी काढावा लागतो. हृदयाची गती, त्यांना धडधड होत असते, त्याच्यामुळे आपण त्यांची हृदयाची गती किती आहे ते बघण्यासाठी ब्लड प्रेशर, ईसीजी आणि थायरॉइड प्रोफाईल, त्याच्यामध्ये आपण T3, T4 आणि TSH हे तिन्ही पण घटक तपासत असतो. तर T3चं नॉर्मल रेंज आहे 60 ते 200, T4ची नॉर्मल रेंज आहे 4.5 ते 12 आणि TSHची नॉर्मल रेंज आहे 0.3 to 5.5. तर याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझममध्ये TSHचं प्रमाण फार कमी झालेलं असतं आणि T3, T4 किंवा दोन्ही पण हे जास्त प्रमाणात वाढलेले असतात. TSHचं प्रमाण जे आहे ते कमी असतं, T3 आणि T4 हे वाढलेले असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे थायरॉइड प्रोफाईलच्या रिपोर्टमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने निदान होतं. समजा जर तिथे पेशंटला मोठी गाठ असेल तर आपण त्या गाठीची सोनोग्राफी करू शकतो. जर गरज वाटली, त्याच्यामध्ये एखादा हार्ड नोड्यूल वगैरे असं आपल्याला गाठ वगैरे जाणवत असेल तर त्याची बायोप्सी वगैरे सुद्धा करू शकतो. अच्छा, म्हणजे ती गाठ थायरॉइडचीच असेल असं? सोनोग्राफी करून थायरॉइडची आहे, पण त्याच्यामध्ये कॅन्सरचं किंवा दुसरा काही संसर्ग आहे का हे तपासणीसाठी आपल्याला बायोप्सी करावी पण लागू शकते. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे निदान होतं की हे कशामुळे ती सूज जी आलेली आहे थायरॉइडवरती ती कशामुळे आहे हे क्लिअर कट लक्षात येतं. अच्छा अच्छा. आणि थायरॉइड प्रोफाईलच्या रिपोर्ट प्रमाणे आपण त्यांना औषधं देत असतो. तर औषधांमध्ये कसं आहे की अँटी थायरॉइड औषधं असतात, कारण आता ह्याच्यामध्ये थायरॉइड वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थायरॉइड कमी करणारी औषधंही जी आहेत ती द्यावी लागत असतात. कार्बिमॅझॉल हे त्याचा घटकाचं नाव आहे. त्या पद्धतीने आपण त्यांचा डोस 5-10 mg जो आहे, पेशंटचे जे रिपोर्ट्स असतात त्याच्यानुसार ती आपण अँटी थायरॉइड औषधं जी आहेत ती ऍडजस्ट करत असतो. जर एखाद्याची फॅमिली कंप्लीट झालेली असेल, म्हणजे व्यवस्थित त्यांचं मूल बनवायचं ऑपरेशन झालं असेल, त्यांना इथनं पुढे मुलं नको असतील, तर अशा ह्याच्यामध्ये आपण रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन हा जो ट्रीटमेंट आहे, ही जी ट्रीटमेंट घेतल्यामुळे पूर्ण हायपरथायरॉइडिझम जो आहे तो बरा होतो. फक्त काही लोकांमध्ये जास्त प्रमाणात थायरॉइड कमी झाल्यामुळे हायपोथायरॉइडिझमचा पण त्रास होऊ शकतो आणि मग ती त्यांना काही वेळेस ती गोळी घ्यावी लागू शकत असते. आणि जर मी सांगितलं की ते सोनोग्राफीमध्ये आपल्याला दिसलं की गाठ बऱ्यापैकी मोठी आहे आणि बायोप्सीमध्ये जर वेगळं काही लक्षात आलं तर आपण त्याची सर्जरी सुद्धा करतो. त्याला थायरॉइडेक्टॉमी म्हणतो, की जो ती गाठ किंवा नोड्यूल जो आहे त्याच्यामध्ये आपण काढून टाकत असतो. शिवाय पेशंटला जी सारखी धडधड आणि ही बाकीची लक्षणं आहेत त्याच्याप्रमाणे पण त्यांना औषधं जी आहेत ती सूज कमी करण्याची किंवा हृदयाची जी धडधड आहे त्या पद्धतीने पेशंटला आपण चेक करून औषधही देत असतो. म्हणजे जी धडधड आहे त्याच्यासाठी किंवा वीकनेस जो आहे त्यांना त्याच्यासाठी मल्टीव्हिटॅमिन, व्हिटॅमिन ए ह्या पद्धतीने औषधं जी आहेत ती त्यांना देत असतो आपण. डॉक्टर, मी असं विचारेन, जर एखाद्या स्त्री गरोदर असेल आणि तिची थायरॉइडची टेस्ट तर आजकाल कंपल्सरी करतातच,
तर तिला हा थायरॉइड झालेलाच आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आलं तर तिला तो प्रेग्नन्सीचा चान्स घेऊ देतात का डॉक्टर? अगदी छान प्रश्न आहे आणि बरेच जण एवढे कन्फ्यूज असतात ह्या गोष्टीबद्दल. हो. तर पहिले आपण अशी केस पकडूया की एक मुलगी आहे आणि तिला थायरॉइडची गोळी जी आहे ती सुरू आहे. आपण आता जर चर्चा करतोय ती हायपरथायरॉइडिझम विषयी करतो आहे आणि तिला जर लग्नानंतर प्रेग्नन्सीचा जर चान्स घ्यायचा असेल तर अशा वेळेस तिला जी डोस जो तिचा सुरू असतो, समजा ती जर अँटीथायरॉइड ड्रग्स असतात तर त्याचा थोडासा बाळाच्या वाढीवरती परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आपण ती जी अँटीथायरॉइड ड्रग आहे तो पहिला निओमर्कॅझोल म्हणजे कार्बिमॅझोल आहे तो बदलून आपण प्रोपाइल थायरोसिल ह्या पद्धतीने ऍडजस्ट करत असतो. प्रेग्नन्सीचा चान्स तिने घ्यायला काहीही हरकत नाही. अगदी व्यवस्थित तिची प्रेग्नन्सी आहे ती होऊ शकते. पण जर तिने हे डोसमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर मात्र मिसकॅरेज व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी कंटिन्यू करायला काही हरकत नाहीये. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने डोस जो आहे आणि औषधे जी आहेत ती तिने व्यवस्थित घेतली पाहिजे. हे झालं जर हायपरथायरॉइडिझम असेल. आणि जर हायपोथायरॉइड जर तिला असेल आधीपासून आहे आणि तिची औषधं सुरू असेल तर प्रेग्नन्सीमध्ये आपण टेस्ट करून डोस जो आहे तो त्यांचा डबल करावा लागतो. कारण आईपासून ते बाळाला थायरॉइड हार्मोन जे आहे ते जात असतं. त्याच्यामुळे गोळीचा डोस आहे तो आपल्याला डबल करावा लागत असतो. पण प्रेग्नन्सीला काहीही प्रॉब्लेम नाही. त्यांनी म्हणजे गर्भधारणेसाठीही काही प्रॉब्लेम नाही आणि गर्भधारणा सुरू म्हणजे कंटिन्यू करण्यासाठी पण काही प्रॉब्लेम नाही. फक्त त्यांचं अतिशय महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी रिपोर्ट्स व्यवस्थित करून औषधं व्यवस्थित घेतली पाहिजे. अच्छा, म्हणजे इतर जी त्यांची औषधं गोळ्या असतात त्याच्यासोबत कंपल्सरी थायरॉइडचे हे औषधं पाहिजे आणि डोस पण तो व्यवस्थित ऍडजस्ट करून घेतला पाहिजे डॉक्टरांकडून. ओके ओके ओके, खूप छान सांगितलं. डॉक्टर मला सांगा, ही थायरॉइडची लक्षणं झाली, निदान झालं बऱ्यापैकी, तर ह्याच्यासाठी स्पेशल अशी काही पथ्य आहेत का की रोजच्या आपल्या जेवणातून जे जाईल ते त्याच्यासाठी चालतंच असं काही? अगदी छान. आपण आता ही ट्रीटमेंट तर त्यांना देतोच आहे. म्हणजे ही थायरॉइडची जी गोळी आहे ह्याच्याबरोबर आणखी त्यांना विटॅमिन्स वगैरे असे पण आपण औषधं देत असतो. पण आहारामध्ये पण त्यांना पथ्य पाळणं फार महत्वाचं आहे. थायरॉइडसाठी वेगळं पथ्य आहे का? म्हणजे त्यांनी नेहमीसारखंच म्हणजे कसं आहे की जंक फूड म्हणजे आहारामध्ये काय करायचं तर अधिक तंतुमय पदार्थाचा समावेश असला पाहिजे. म्हणजे फायबर्स. तर फायबर्स कशातून मिळतात आपल्याला? हिरव्या भाज्या, फळभाज्या, ताजी सीझन प्रमाणे जी फळं आहेत ती फळं. त्याच्यानंतर फास्ट फूड जे आहे ते अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर आयोडीन नसणारं मीठ म्हणजे यांचं आयोडीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आयोडीनचे किंवा मीठ जास्त प्रमाणात खारवलेले पदार्थ असतात. हे खारवलेले पदार्थ लोणची, पापड, शिवाय मीठ लावलेले मासे हे त्यांनी अवॉइड करायला पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर यांनी बाकी कडधान्य, हिरव्या भाज्या, फळं, काजू, बदाम म्हणजे ड्रायफ्रूट जे आहेत ते, अंड्यातला पांढरा भाग हे स्पेसिफिकली यांनी स्वतःच्या आहारामध्ये ठेवलं पाहिजे असं आहे. आणि टाळायचं काय तर सांगितलेलं खारवलेले पदार्थ, परत जास्त चहा, कॉफी, सोडा हे पदार्थ त्यांनी अवॉइड करायला पाहिजे आहेत. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्यांची हेल्दी लाईफस्टाईल आपली. तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेळच्या वेळेस उठणे, झोपणे म्हणजे हे जे आपलं सर्केडियन रिदम आहे की जास्त जागरण न करणे, ताणतणाव ह्याच्यापासून लांब राहणे, चालायला जाणे, फिरायला जाणे, तुम्ही काही सायकलिंग करू शकताय, स्विमिंग करू शकताय. त्याच्यानंतर साधं चालणं सुद्धा अतिशय उत्तम व्यायामाचा प्रकार आहे. शिवाय व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. सिगारेट स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल यांना स्पर्श सुद्धा करू नये. म्हणजे हे कसं आहे की जेवढं आपण आपल्या आहारामध्ये आणि आपली जीवनशैली आपण व्यवस्थित ठेवू तेवढा पुढे जाऊन आपल्याला ह्याचा त्रास जो आहे तो कमीत कमी राहणार आहे. आणि काही वेळेस कसं असतं की नायट्रेट्समुळे थायरॉइडमध्ये जे आयोडीनचं प्रमाण जास्त झालेलं असतं तर आयोडीन ऍब्सॉर्प्शन जे असतं ते काही पदार्थांमध्ये म्हणजे बीट, गाजर, काकडी, भोपळा, कोबी ह्याच्यामध्ये ते नायट्रेट्सचं प्रमाण असल्यामुळे हे पदार्थ थोडे अवॉइड केले तर बरं आहे असं आहे. आणि जास्त करून बाहेरचे किंवा कॅन, डबाबंद पदार्थ, जंक फूड्स त्याच्यामध्ये सगळंच पिझ्झा, बर्गर, वडापाव ह्याच्यापासून म्हणजे सगळेच जे आहे आपलं घरातलं ताजं जो सकस आहार आहे हा आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. अच्छा अच्छा. डॉक्टर, मी असं विचारत, आपण आहार विहार इथंपर्यंत आलोच आहोत, तर अजून एकच प्रश्न मी आपल्याला विचारेन. ह्या तुम्ही दिलेल्या सगळ्या औषधांसोबत योगा, प्राणायाम वगैरे असं केले तर त्याचे जास्त चांगले परिणाम दिसतील का थायरॉइडमध्ये? हो, योगा, प्राणायाम ह्या अशा गोष्टी आहेत की त्या आपल्या मेंटल लेवलला म्हणजे आपल्याला ताणतणावापासून म्हणजे जो स्ट्रेस ह्याला कारणीभूत आपण धरलाय तर ह्या स्ट्रेसला तो बऱ्यापैकी रिलीव्ह करतो. त्याच्यामुळे योगासनं, सूर्यनमस्कार ह्या पद्धतीने आपण केलं तर ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. श्रोते हो, डॉक्टर रेखा उदयसिंह माने यांनी
हायपो आणि हायपर थायरॉइड या दोन्ही थायरॉइडविषयी आपल्याला खूपच छान माहिती दिली. आहार विहारपासून अगदी टेस्ट कशा केले पाहिजेत, निदान कसं झालं पाहिजे, त्याची लक्षणं काय, ही सगळीच माहिती त्यांनी इतक्या छान सोप्या शब्दात आपल्याला समजावून सांगितली. डॉक्टर श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड प्रायोजित रेडिओ शुगरच्या मैत्रीण.com या कार्यक्रमात आपण आलात. आमच्या सगळ्या श्रोत्यांना इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थोडक्यात तुम्हाला सांगते की थायरॉइड रोगाचं लवकर निदान म्हणजे हायपर असू दे किंवा हायपर असू दे, तर ह्याचं लवकर निदान हेच फार महत्वाचं आहे. आपल्यालाही थोड्या जास्त प्रमाणात आयुष्यभराची स्थिती आहे. ह्याला आपल्याला यूज टू झालं पाहिजे, डोस आपल्याला ऍडजस्ट करून घेतले पाहिजे. जर काळजीपूर्वक आपण याचं नियोजन केलं तर थायरॉइड जो आजार आहे त्याचे आपल्याला पुढे जाऊन काही धोका राहणार नाही आणि नॉर्मल लोकांसारखंच आपण आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगू शकतो. घाबरण्याचं काहीही कारण नाही. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू.